आहे तो म्हणजे स्त्री. सगळ्यात मोठं उत्पादन जर कोण करत असेल तर स्त्री. कारण माणसाच्या जीवनामधल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात, 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या असतात की आहार, निद्रा, भय आणि मैथुन. की कुठलाही जीव असतो तो जीव याच्या 4 प्रेरणा असतात. नॅचरल इन्स्टिंक्ट, मूलभूत प्रेरणा निसर्गाने दिलेल्या. आहार, जिवंत राहायचं म्हणजे खाल्लं पाहिजे काहीतरी. निद्रा, विश्रांती पाहिजे. भय, हेही जन्मतःच भय आहे. त्या अमक्याचं भय, तमक्याचं भय, त्याचा पुढे मग आपण विश्लेषण करू शकतो. पण भय ही भावना ही प्राणिमात्रामध्ये सगळीकडे आहे. आणि मैथुन, मैथुन म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त जर येलो पिक्चर आलं तर पंचायत होईल. वंश सातत्य, कुठल्याही जीवाला आपला वंश टिकावा ही एक प्रेरणा असते. आणि त्या प्रेरणेतून स्त्री पुरुष नातेसंबंध, नरनारी नातेसंबंध, नरमादी नातेसंबंध हे निर्माण होत असतात. आणि त्याच्यातला जो नारी हा घटक असतो, माणसाच्या जीवनामध्ये स्त्री हा घटक असतो, तो स्त्री हा घटक कायम दुय्यम मानायचा आणि त्याच्यासाठी तिचा उपयोग तर करून घ्यायचा. म्हणजे तिच्या ठाई अपत्य जन्माला तर आलं पाहिजे, पण त्या जन्माला आलेल्या अपत्याचं नाव मात्र तिचं लागत नाही. जन्माला घालणाऱ्या आईचं नाव नाही लागत. एकेकाळी पुराण काळामध्ये होते म्हणे कधीतरी कल्पना की सुमित्रेचा मुलगा सौमित्र वगैरे म्हणून, परंतु नाव लागतं बापाचं. त्या मुलीचं लग्न झालं की लगेच तिचं नाव बदलतं, आडनाव बदलतं, कुळं बदलतं, गोत्र बदलतं. याचा आपण कधी विचार केला का? हे असं का होतं? मार्क्सला आपण कितीही मोडीत काढलं अर्थशास्त्रामध्ये तरी मार्क्सने एक मूलभूत सूत्र सांगितलेलं आहे अर्थशास्त्राचं. उत्पादन साधनावरची मालकी आणि उत्पादन साधनं यांच्यामधला संबंध. तर आता उत्पादन साधनं म्हटलं की मग ती शेती असेल, ती पॉटरी असेल म्हणजे कुंभारकाम असेल, चांभारकाम असेल, निर्मितीचं काम आहे हे सगळं. तसं अपत्य निर्माण करणं हे एक काम आहे. तर ते निर्मिती जी आहे त्या निर्मितीवरचा अधिकार, उत्पादन साधनं म्हणजे आता इथे स्त्री आणि तिच्यावरचा अधिकार यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे, या संबंधामधनं तुमची सगळी अर्थव्यवस्था आणि जीवनव्यवस्था घडते. आणि त्यामुळे त्या स्त्रीवर अधिकार आणि मग तो अधिकार